हाय फ्रेंड्स. हे मिक्सर जारमध्ये बघता आहात ना, ते आहे पाणीपुरीचं पाणी. ते सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज ही नवीन रेसिपी ट्राय करा. पण पहिले बघायला तर लागेल ना. चला मग आपण बघूया कशी बनवली ते. मस्त दिसते आहे ना, अगदी खूप भारी. पाहुणे आले ना तर आधी आपण बनवून ठेवली तर द्यायला खूप सोपं. आता आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्याप्रमाणे बेसन घ्या. थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि छान पेस्ट तयार करायची अशी घट्टसर. आणि खूप त्याला हलकं करायचं, म्हणजे आपल्याला खूप त्याला फेटायचं आहे. बघता बघता आपल्याला कळतं की कसं किती हलकं झालं ते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. हळद आणि तिखट घालू आणि 1 चमचा तेल घालून घेऊ. मस्त मिक्स करू परत. आपण त्याला स्टीम करणार आहोत, पण त्याआधी आपण ताटलीला तेल लावून घेऊ आणि त्याच्यावर चमच्याच्या साहाय्याने घालू. त्याच्या आधी आपल्याला इनो घालून घ्यायचं आहे. आता बघा, हे चमच्याच्या साहाय्याने असे घातले किंवा तुम्ही कोन करू शकता. कोननी पण असे राऊंड घालता येतात. इतकी सोपी आणि 10 मिनटात होणारी रेसिपी, खूप भारी. प्रथम आपण पाणीपुरीचं पाणी केलं असेल आणि पाणी उरलं तर मग काय करावं, तर दुसऱ्या दिवशी पुरी न आणता आपण हे असं ट्राय करूया. 2 पदार्थ खाल्ल्यासारखं होणार. आणि असं पाणीपुरी कुणाला आवडत नाही असं कुणी माणूसच नाही आहे. तर ही आवडणारी रेसिपी आपण बनवूया. तोपर्यंत दुसऱ्या रेसिपीसाठी वाट बघू. बाय.